brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. देशातली सगळ्यात मोठी महापालिका असलेली मुंबई महानगरपालिका अर्थात BMC साठीचं इलेक्शन जे आहे ते 15 जानेवारीला पार पडते आणि 16 तारखेला रिझल्ट हाती येणार आहे. आणि गेल्या काही महिन्यांपासून सगळेच राजकीय पक्ष या BMCच्या निवडणुकीची तयारी करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मात्र आता या निवडणुकीचा रंग जसं जसं चढतोय तसं तसं काही सर्वे आपल्या हाती येऊ लागलेले आहेत आणि अशातच एक सगळ्यात मोठा सर्वे आमच्याकडे आलेला आहे. या सर्वेमधले धक्कादायक आकडे जे आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून. आणि आपण बघतोय की या निवडणुकीमध्ये मराठी माणूस, मुस्लिम मतदार आणि परप्रांतीय मतदार असं 3 टप्प्यांमध्ये ज्या वोट बँका आहेत त्या सुद्धा चर्चेत आहेत. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर प्रचारामध्ये भाजपकडून ठाकरेंचा महापौर झाला तर खान आडनावाचा असेल असा प्रचार केला गेला, तर दुसरीकडे भाजपचा महापौर हा अमराठी असेल असा प्रचार हा ठाकरे बंधूंकडून केला जातोय. अर्थात मुख्यमंत्र्यांनी महापौर हा मराठी आणि हिंदूच असणार असं मुंबई तकच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. याशिवाय मुंबईतील विकास कामांवरून सुद्धा भाजप आणि दोन्ही ठाकरेंकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आता याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण तापू लागलेलं असताना मराठी मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे या संदर्भातला महत्त्वाचा सर्वे हाती आलेला आहे. देशातली नामांकित सर्वेक्षण संस्था असलेली असंडिया या सर्वेक्षण संस्थेनं हा सर्वे केलेला आहे. आणि या सर्वेच्या माध्यमातून मराठी माणूस ठाकरे बंधूंच्या पाठीमागे राहणार की भाजप शिवसेनेच्या महायुतीच्या पाठीमागे राहणार या संदर्भातले जे निरीक्षण आहेत ती नोंदवली गेलेली आहेत. याशिवाय मुस्लिम मतदार कुणाच्या पाठीमागे असणार आहे, परप्रांतीय वोटर कुणाच्या पाठीमागे असणार आहे या संदर्भातली माहिती सुद्धा या सर्वेमध्ये देण्यात आलेली आहे. तर या सर्वेतलं सगळ्यात पहिलं जे निरीक्षण आहे त्या संदर्भामध्ये आपण आता या स्क्रीनवरती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर या सर्वेमधलं सगळ्यात पहिलं जे ग्राफिक्स आहे ते आपल्या स्क्रीनवरती आहे. यामध्ये विधानसभा 2024ला मतदान केलं होतं का असं विचारलं होतं. त्यामध्ये महिलांना ज्यावेळेस हे विचारलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की 51% महिलांनी मतदान केलं होतं, तर 49% महिलांनी मतदान केलं नव्हतं. मुस्लिम मतदारांना या संदर्भात विचारलं त्यावेळेस 57% मुस्लिम मतदारांनी मतदान केलं होतं असं सांगितलंय. तर मराठी माणूस जो मुंबईमधला आहे तर 63% मराठी मतदारांनी त्या निवडणुकीमध्ये मतदान केलं होतं. तर इतर जे आहेत उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि गुजराती वगैरे तर त्यांनी 53% अशा मतदारांनी मतदान केलं होतं असं सांगितलेलं आहे. तर हे झालं विधानसभेला मतदान केलं होतं का या संदर्भामधलं चित्र. मात्र आता ज्यावेळेस या सर्वेमध्ये महिला, मुस्लिम आणि मराठी माणसं आणि परप्रांतीयांना विचारलं गेलं की तुम्ही आता मतदान करणार आहात का किंवा तुमचं ठरलं आहे का की कुणाला मतदान करायचं आहे या संदर्भात जेव्हा त्यांना विचारलं गेलं त्यावेळेसचे आकडे सुद्धा विचार करण्यासारखे आहेत. त्या संदर्भातली आता ही दुसरी स्लाइड आहे. त्यामध्ये ज्यावेळेस महिला मतदारांना मुंबईमध्ये विचारलं गेलं की तुम्ही मतदान करणार आहात का किंवा ठरवलं आहे का, त्यावेळेस 31% महिला मतदारांनी सांगितलं आहे की म्हणजे त्यांचं ठरलं आहे मतदान कुणाला करायचं आहे आणि मतदान करायचं आहे. त्यासोबत मुस्लिम मतदारांचं सुद्धा ठरलेलं आहे. 48% मुस्लिम मतदारांनी असं ठरवलेलं आहे की ते मतदान करणार आहेत आणि कुणाला करायचं आहे हे सुद्धा त्यांचं ठरलेलं आहे. तर 45% मराठी माणूस जो आहे तो मतदान कुणाला करणार या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे जे आहे ती आपली मतं नोंदवलेली आहेत. याशिवाय इतर जे आहेत उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती किंवा इतर जी वोट बँक आहे त्यांचं सुद्धा 37% लोकांचं ठरलेलं आहे मतदान कुणाला करायचं आहे. मात्र याच्यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी आहे की 69% महिलांचं अजूनही ठरलेलं नाही आहे की मतदान करायचं आहे किंवा कुणाला करायचं आहे ते. त्याशिवाय मुस्लिम मतदारांचं सुद्धा 52% मुस्लिम मतदारांचं अजूनही याबाबत कुठलंही मत ठरलेलं नाही आहे. तर मराठी माणसांचा सुद्धा जो आकडा आहे तो सुद्धा धक्कादायक आहे. तो म्हणजे 55% मराठी माणसांचं अजूनही ठरलेलं नाही आहे की मतदान कुणाला करायचं आहे किंवा मतदान करायचं आहे की नाही. तर 47% उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय किंवा परप्रांतीय जे मतदार आहेत त्यांचं ठरलेलं नाही आहे की मतदान कुणाला करायचं आहे की नाही करायचं आहे याबाबत स्पष्टता अजून आलेली नाही आहे.
आता आपण पुढच्या स्लाईडवरती जाऊया. यामध्ये 2024ला कोणाला मतदान केलं होतं हे या सर्वेक्षणाच्या अंतर्गत विचारलं गेलं. त्यामध्ये महिला ज्या आहेत त्या महिलांनी असं सांगितलं की 59% महिलांनी असं सांगितलं की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी महायुती आणि म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी यांना मतदान केलं होतं. आणि 34% महिला मतदारांनी असं सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीला मतदान केलं होतं, ज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना मतदान केलं होतं. तर 7% महिलांनी इतर पक्षांना मतदान केलं होतं असं या सर्वेमध्ये सांगितलंय. तर मुस्लिम मतदारांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस 22% मुस्लिम मतदारांनी महायुतीला मतदान केलं होतं, 72% तब्बल मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केलं होतं, तर 7% मुस्लिम मतदारांनी इतर पक्षांना मतदान केलं होतं. तर यामध्ये मराठी माणूस जो आहे त्या मराठी माणसांनी कुणाला मतदान केलं होतं विधानसभेला, तर यामध्ये ज्यावेळेस विचारलं गेलं तर 58% मराठी माणसांनी हे महायुतीला त्यावेळेस मतदान केलं होतं असं सांगितलंय. तर 34% मराठी मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केलं असल्याचं सांगितलं आहे. तर 7% मतदार जो आहे मराठी माणूस त्यांनी इतर पक्षांना मतदान केलं असल्याचं सांगितलेलं आहे. तर इतर जे आहेत, इतर म्हणजे गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय या वोटर्सला ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की 57% जे त्यातले वोटर्स होते त्यांनी असं सांगितलं की महायुतीला त्यांनी विधानसभेला मतदान केलं होतं. तर 38% मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केलं होतं, तर केवळ 5% मतदारांनी इतर पक्षांना मतदान केलं होतं. तर यावरून असं लक्षात येतं की त्यावेळेसचं जे चित्र आहे त्यामध्ये सर्वाधिक इतर जे आहेत परप्रांतीय 57% लोकांनी हे महायुतीला मतदान केलं होतं. मात्र आता पुढची स्लाईड जी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे आणि त्यावरून BMC म्हणजे मुंबई महापालिकेचं इलेक्शन कोणत्या दिशेनं जातंय ते एकंदरीत दिसून येतंय. अर्थात हा सर्वे आहे आणि हा एक प्रकारचा अंदाज आहे काही लोकांशी चर्चा केल्यानंतरचा. मात्र हे आकडे फार इंटरेस्टिंग आहेत. यामध्ये जर आपण बघितलं तर लाडकी बहीण जी आहे ती लाडकी बहीण महायुतीच्या म्हणजे भाजप आणि शिवसेना, शिंदे यांच्या पक्षाला जास्त मतदान करेल असं त्या महिलांनी सांगितलेलं आहे. 50% महिला असं सांगतायत की भाजप आणि शिवसेनेला त्या मतदान करतील. 22% महिला असं सांगतायत की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेला मतदान होईल. तर काँग्रेसनं ज्या वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केलेली आहे, तर काँग्रेस आणि आघाडीला 15% महिला मतदान करतील असं सांगितलेलं आहे. तर इतर पक्षांना 13% महिला मतदान करतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या सर्वेमध्ये. तर मुस्लिम मतदारांचं जर आपण घेतलं तर मुस्लिम मतदार हे भाजप आणि शिवसेना, शिंदे गटाला 11% मतदान होईल असं शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांना 28% मुस्लिम मतदार हा वोटिंग करेल असं या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर तब्बल 41% काँग्रेस आघाडीला मतदान करतील असं या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर 20% जे मतदार आहेत ते मुस्लिम ते इतर पक्षांना मतदान करतील. मग त्यामध्ये जर आपण बघितलं तर MIM आहे, समाजवादी पार्टी आहे, हे इतर पक्षसुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत. तर ते 20% मुस्लिम मतदार ते या पक्षांना मतदान करतील असं या सर्वेमधून समोर आलेलं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मराठी माणूस. मराठी माणसांवरून सध्या राजकारण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महापालिकेच्या या रणांगणामध्ये तापलेलं पाहायला मिळतंय. महापौर कुणाचा असणार, महापौर मराठीच असणार का, यावरून सुद्धा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर हा जो मराठी माणसाचा मुद्दा आहे तो प्रचंड सध्या या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चर्चेत आहे. तर हा मराठी माणूस कुणाला मतदान करणार, तर हा मराठी माणूस 42% मराठी माणूस हा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या सोबत असल्याचं या सर्वेमधून समोर आलेलं आहे. तर 44% मराठी माणूस हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि
राज ठाकरेंच्या मनसेसोबत असल्याचं दिसून आलं या सर्वेमधनं। तर काँग्रेस आघाडीसोबत केवळ 4%च मराठी माणूस असल्याचं दिसून येतंय। तर 11% मराठी माणूस हा इतर पक्षांना मतदान करेल असं सुद्धा या सर्वेमधून सांगण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये इतर जो मतदार आहे म्हणजे इतर म्हणजे गुजराती, त्यामध्ये उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय मतदार आहे, त्यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस 53% इतर मतदार हा भाजप आणि शिवसेना शिंदेच्या पक्षाला मतदान करेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर केवळ 15% हा जो इतर मतदार आहे तो ठाकरेंच्या सोबत असल्याचं दिसून येतंय। तर 19% परप्रांतीय मतदार हा काँग्रेस आघाडी सोबत जाईल अशी शक्यता या सर्वेमधनं वर्तवण्यात आलेली आहे। तर इतर पक्षांना हा जो घटक आहे म्हणजे दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय घटक हा 13% इतर पक्षांना मतदान करेल असं एकंदरीत चित्र जे आहे ते या सर्वेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेला आहे। आता यामध्ये अवघ्या 2% जो फरक आहे तो महायुती आणि ठाकरे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या मधलं अंतर जे आहे ते केवळ 2% आहे। म्हणजे 42% मराठी माणूस हा भाजप शिवसेना शिंदेच्या सोबत जाताना दिसतोय, तर 44% मराठी माणूस हा ठाकरेंच्या दोन्ही ठाकरेंच्या पाठीमागे असल्याचं या सर्वेमधनं दिसून येतोय। अर्थात अजून प्रचार सुरू आहे, त्यामुळे ही अतितटीची तशी तर लढत आहे, त्यामुळे ही मराठी मतं अजून कुणाच्या पारड्यामध्ये जात आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। आणि या सर्वेमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आलेली आहे ती म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला केवळ 4% मराठी मतदाराचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येतंय। तर मुंबईमध्ये मराठी याच्यामध्ये जर आपण बघितलं एकंदरीत या सर्वेमधनं तर काँग्रेसची पकड ही कमकुवत झाल्याचं संकेत जे आहेत ते या सर्वेच्या माध्यमातून मिळतात। इतर पर्यायांना सुद्धा 11% मराठी मतदारांची पसंती यामध्ये दिसून येते। त्यामुळे जे निवडणुकीच्या या गणितामध्ये महत्त्वाचे फॅक्टर ठरू शकतात असाच हा वोटर आहे। आता राजकीय विश्लेषकांच्या मते जर आपण बघितलं तर मराठी मतदारांमध्ये ठाकरे आडनावाची भावनिक पकड एकंदरीत या 44% जो आकडा समोर येतोय यामधून भावनिक पकड मजबूत असल्याचं दिसून येतंय। मराठी अस्मिता असेल, मुंबईवरील हक्काचा ज्यावेळेस मुद्दा चर्चेत येतो आणि स्थानिक प्रश्न जे आहेत हे मुद्दे जे आहेत हे ठाकरेंच्या म्हणजे दोन्ही ठाकरेंच्या बाजूने जात असल्याचं या सर्वेच्या माध्यमातून तुर्तास मराठी वोटर्सचा विचार केला तर दिसून येतंय। मात्र विकास कामं असतील, केंद्र असेल, राज्यातील सत्ता जर आपण बघितली महायुतीच्या बाजूने आहे, त्यामुळे संघटनात्मक ताकदीच्या मुद्द्यावरती जर आपण बघायला गेलं तर महायुती ही मराठी मतदारांना आकर्षित करत असल्याचं दिसून येतंय। 42% मतदार हा महायुतीच्या बाजूने जाताना दिसतोय। या सर्वेक्षणानुसार जर आपण बघितलं तर राज्य निवडणुका आणि म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मुंबईच्या राजकीय परिस्थितीमध्ये म्हणजे महापालिका स्तरावर जर आपण बघितलं तर लक्षणीय बदल झालेला दिसून येत आहेत। आणि एकंदरीत असेंडिया कंपनीच्या या सर्वेमध्ये जर आपण बघितलं तर मराठी माणूस हा स्पष्टपणे 2 गटांमध्ये विभागलेला दिसून येतोय तुर्तास तरी। त्यामुळे ठाकरे बंधूंची संभाव्य युती ही थोडीशी आघाडीवर असली तरी महायुतीला दुर्लक्षित करता येणार नाही असाच सर्वे हा अशाच प्रकारचे आकडे या सर्वेमधून समोर आलेले आहेत। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये मराठी मतदारांचा हा कौल जो आहे अंतिम तो कुणाच्या बाजूने लागतोय हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। आणि एकंदरीत त्यावरती सत्तेचं गणित जे आहे मुंबई महापालिकेतलं ते अवलंबून असणार आहे। तर एकंदरीत हा जो असेंडिया कंपनीचा सर्वे आहे तो आपण जाणून घेतलेला आहे। या सर्वेमध्ये बरेच मुद्दे चर्चेत आलेले आहेत आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सर्वे आहे, हा काही निकाल नाहीये। निकाल हा आपल्याला 16 तारखेलाच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा सर्वे आहे, असेंडिया ही कंपनी आहे, एक सर्वे संस्था आहे, या संस्थेने केलेला हा सर्वे आहे। या सर्वेसाठी जी सॅम्पल साईज आहे ती 1000च्या वर आहे, म्हणजे 1000हून अधिक वेगवेगळ्या वयोगटातील लोकांशी संवाद साधून हा सर्वे बनवण्यात आला होता। आणि हा सर्वे जो आहे हा सर्वे हा 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर या काळामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे अर्थात त्यावेळेस प्रचार वगैरे या गोष्टी फार कमी प्रमाणामध्ये झालेल्या होत्या। आता प्रचार जो आहे हा शिगेला पोहोचलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने या प्रचारामध्ये लोकांना मिळतील, त्यामुळे निश्चितपणाने या सर्वेमधील आकड्यांमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो। आणि
पुन्हा एकदा असं सांगतोय की हा सर्वे आहे, त्यामुळे यातले जे आकडे आहेत हे वेगवेगळ्या मतांच्या नंतर किंवा आणखी ज्यावेळेस प्रचार वाढेल किंवा नेते लोकांपर्यंत पोहोचतील त्यावेळेस निश्चितपणाने या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो आणि निश्चितपणानं हा सर्वे किती खरा ठरतोय हे आपल्याला 16 तारखेला ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस निश्चितपणानं कळेलच. मात्र याबाबत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.